नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत राखीचा एक नवीन प्रकार. तुम्ही याला राखी म्हणून यूज करा, ॲज अ ब्रेसलेट म्हणून तुम्ही वापरू शकता. बघा छान, याला खालच्या बाजूला पण मोती लावलेले. राखी, ब्रेसलेट, फ्रेंडशिप बँड कसाही याचा वापर तुम्ही करू शकता. ॲक्च्युली फ्रेंडशिप डे होऊन गेला आहे, पण मी आता तुम्हाला दाखवते. हे थोडंसं स्टिचेबल पण आहे बघा, त्यामुळे तुमच्या साईजचा काही प्रॉब्लेम येणार नाही. गाठ मारून घ्या, खाली छान लटकन येते. तर ही राखी किंवा हे ब्रेसलेट कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी अर्थातच मनी म्हणजे मोती आणि उलन लागणार आहे आपल्याला. तर मोती मी याच्यासाठी 5 MM घेतलेले आहेत. असे तुम्हाला हवे त्या साईजमध्ये मोती तुम्ही साईडला वापरू शकतात. हे नाजूक दिसावं म्हणून मी 5 MM घेतलेत. तुम्ही मोठे पण मोती वापरू शकता याच्यामध्ये, किंवा लहान बारीक बीड्समध्ये थ्रेडमध्ये पण हे बनवू शकता. हे 5 MM मोती घेतलेले आहेत. शिवाय आपल्याला साईडला कडेला लावायला मोती लागतील, तर मी हे 10 MM मोती घेतलेले आहेत. साईडला जे बीड्स लावलेत हे असे याच्यासाठी 10 MM मोती घेतलेले आहेत. आणि आपल्याला परत कटर लागणार आहे, उलन लागणार आहे. आणि आपल्याला मी आता ही निडल जी घेतलेली आहे सुई, ती 1.5 MM घेतलेली आहे. खूप जाड नाही आहे आणि खूप बारीक नाही आहे, मीडियम आहे बघा हे. त्याच्यामुळे ही नाजूक येतं आहे. तर ते कसं बनवायचं ते आपण बघू. एकदम सोपं, कमी खर्चामध्ये आणि खूप सुंदर दिसते असे हे फ्रेंडशिप बँड्स आहेत. मी खूप कलर म्हणजे बनवलेले आहेत. मी माझ्या मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी हे बनवलेले आहे. तर तुम्ही आता ते बघा कसं करायचं, तर मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात प्रथम आपल्याला उलनमध्ये निडल टाकून घ्यायची आहे. आणि ते सुई त्याच्यामध्ये सुईमध्ये आपल्याला मोती ओवून घ्यायचे. तर मी सुईमध्ये उलन टाकलेली आहे आणि हे जे मोती आहेत हे आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. अंदाजे हे मोती आपल्याला 40 ओवायचे त्याच्यामध्ये. पहा, किती घ्यायचे? 40 घ्यायचे. म्हणजे ब्रेसलेटला साधारण तेवढं बरोबर होतं. जर लहान मुलीचं ब्रेसलेट बनवायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही मोती कमी टाका. तर हे 40 मोती मी अशा सुईमध्ये टाकून ओवून घेतलेले आहेत. डायरेक्टली मी सुरू करते. आता हे रेड कलरमध्ये मी हे 40 मोती ओवून घेतलेले आहेत. ठीक आहे. आता काय करायचं, थोडं सुरुवातीला मोती घ्या वरच्या बाजूला, आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया याची. तर साधारण एवढा दोरा धागा आपल्याला बांधायसाठी म्हणून आपण सोडून द्यायचा. अंदाजे घेतलेला आहे, तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. इथे घेतल्यानंतर तुम्ही पीळ मारा हाताला आणि इथे नॉट बांधून घ्या. नॉट घातल्यानंतर काय करायचं, एक मोती घ्यायचा आणि त्याच्या भोवती स्लिप स्टिच टाकायचं. आणखीन एक मोती घ्यायचा, त्याच्या भोवती स्लिप स्टिच टाकायचं. आता हे 2 मोती घेतल्यानंतर आता हे 2 मोती फिरवा असे, आणि आता परत हा खालचा मोती परत फिरवा, आणि याच्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशेट टाकायचा. हा सिंगल क्रोशेट टाकून झाला. हे 2 मोती फिक्स झाले. आता पुढचा मोती घ्यायचा, हे पहा, अडी मारून घ्यायची, त्याच्यात टाका करून घ्यायचा, फिरवायचं. खालचा जो मोती आहे त्याचा याच्यामधनं सिंगल क्रोशेट टाकून घ्यायचा. एकदम सोपं असं ब्रेसलेट आहे बघा. तुम्ही मैत्रिणींनी तुम्ही प्रयत्न केला तर नक्की तुम्हाला जमेल. आणि बघितलं ना, म्हणजे बहुतेक मी जे ॲटम दाखवते किंवा वस्तू दाखवते त्याचे कमीत कमी 2 in 1 यूज असतात. म्हणजे 2 तरी प्रकारे ते वापरू शकतो आपण. अशा प्रकारे आहे हे. तर तुम्ही 3 प्रकारे वापरू शकता. तर कसं सांगितलं मी तुम्हाला. हे ब्रेसलेट म्हणून तुम्ही घालू शकता, राखी म्हणून तुम्ही बांधू शकता, किंवा फ्रेंडशिप बँड म्हणून बांधू शकता. खूप सुंदर असं दिसतं. हे पहा, आता सध्या राखी पौर्णिमा येते. तर बघा, तुमच्याकडे धागा म्हणजे उलनच पाहिजे असं काही नाही, थ्रेड पण असला तर चालेल. थ्रेड किंवा उलन, त्याच्यामध्ये तुम्ही हे येते का लक्षात? परत एकदा दाखवते.
काय करायचं, हा मोती खाली घ्यायचा आणि हा धागा ओढून घ्यायचा. हे फक्त लूज करू नका, छान दिसणार नाही, टाईट घ्या म्हणजे व्यवस्थित दिसते असं. आणि परत पलटी मारायची याची आणि पहिला खालचा मोती असतो त्याच्यामध्ये सिंगल क्रोशेट टाकून घ्यायचा. ओके. आणि परत दुसरा मोती घ्यायचा आणि परत सेम आडी, परत पलटी करायचं आणि सिंगल मोती टाकून घ्यायचं. हे आता मी कंप्लीट करते 40 मोती आणि मग पुढचं तुम्हाला दाखवते मी कसं करायचं ते. ठीक आहे. हे बघा मैत्रिणींना, हा तसा शेवटचा मोती राहिलेला आहे माझा. पूर्ण 40 मोती मी करून घेतलेले आहेत. पलटी केलं. आता एक चेन घ्या आणि तुम्ही या बाजूला सोडली तेवढीला धागाला कट करून घ्या. ठीक आहे. आणि चेनमधनं हे काढून घ्या. हे झालं फिक्स. हे बघा बरोबर 40 मोती टाकलेले आहेत. बरोबर हाताला बसतं ते छानपैकी असं. आता पुढे काय करायचं मी याच्या पुढे आपल्याला अंदाजे साईडला जसं सोडलेलं आहे तुम्ही त्याचे डबल लोकर घ्यायचे. आणि आता काय करायचं, याचं डबल करायचं असं बघा. आणि हे इथे हे खूप बारीक लोकर वाटते ना एका बाजूला, याच्यातून काढून घ्यायची आणि हे याच्यातून काढून घ्यायचं, गाठ मारून घ्यायची याच्यातून. दुसऱ्या बाजूला पण सेम हे डबल करायचे धागा आणि हे जे आहे एंड याच्या बाजूने काढून घ्यायचे आणि हे दोन्ही तसेच गाठ मारून घ्यायचे. असं टाकलं माझ्याकडनं, थांबा, काही केले की असं होतं. हे आता हे 3 दोन्ही बाजूला बांधायला झाले, जाड झाले. आता काय करायचं, 10 mm मोती घ्यायचे आणि येते की लोकर याच्यातून काढून घ्यायचे. कधी कधी तिघी एकदम जात नाही तर तुम्ही काय करा, 1-2 काढा. असे काढले की परत दुसरे तिघी धागे काढून घ्या आणि शेवटी असं व्यवस्थित सरळ करून या बाजूला एक नॉट बांधून घ्या. म्हणजे तुम्हाला बाहेर सटकणार नाही. सेम तुम्ही अपोजिट साईडला करा. पटकन तिघी एकदम जाणार नाहीत. कधी कधी तुम्ही इथे क्रोशाची छोटी सुई पण घेऊ शकता याला ओवायला, किंवा तार लावून पण करू शकता. कसं पण याच्यामध्ये आपल्याला हा मोती टाकून घ्यायचा आहे फक्त आणि इथे गाठ मारायची. गाठ शक्यतो कडेला यावे, थोडेसे लोकर सोडून. काय करा, हे एक्स्ट्राची जी आहे लोकर एकसारखी करून कट करून घ्या, या बाजूची पण. हे झालं आपलं ब्रेसलेट तयार. हे मणी साईडला टाकून घ्या असं. तर मी इथे बघा हे असे ब्रेसलेट तयार केलेले आहेत. सगळ्यांमध्ये मणी टाकून झालेला नाही आहे माझा, पण माझी तयारी चाललेली आहे भरपूर सारे बनवायचे. बघा अशा वेगवेगळ्या कलरमध्ये, 3-4 कलरमध्ये मी हे ब्रेसलेट्स बनवलेले आहेत. त्यात लाईट कलर पण खूप सुंदर दिसतात. तर तुम्ही अशा प्रकारे ब्रेसलेट्स बनवा. बघा मैत्रिणींनो, मी असे हे ब्रेसलेट्स बनवलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं का याची यूज 3 प्रकारे: ब्रेसलेट, राखी आणि फ्रेंडशिप बँड. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला का?
जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि ही ब्रेसलेट तुम्ही जरूर बनवून बघा. धन्यवाद मैत्रिणींनो.